वॉयेजिंग टुवर्ड्स एक्सलन्स या पाठाचं लिखाण अच्युत गोडबोले यांनी केलं आहे. ही वॉज बोर्न इन 1950. त्यांचा जन्म 1950 साली झाला. अँड इज वेल नोन फॉर हिज रायटिंग इन मराठी अँड इंग्लिश. आणि ते ओळखले जातात त्यांच्या वेल नोन जे त्यांनी रायटिंग केलेलं आहे मराठी आणि इंग्लिशसाठी. ही इज अ प्रोलिफिक रायटर इन व्हेरियस जनर्स. आता इथं याचा अर्थ असा होतो की जे विविध शैलीमध्ये लेखन झालं, ओके, त्यामधले ते एक प्रोलिफिक म्हणजे विपुल लेखन त्यांनी काय केलं तर वेगवेगळ्या शैलींमध्ये केलेलं आहे. अँड हॅज प्रोड्यूस न्यूमरस ओरिजिनल वर्क्स ॲज वेल ॲज अडॅप्टेशन ऑफ वर्क्स फ्रॉम अदर लँग्वेजेस इंटू मराठी. अँड प्रोड्यूस न्यूमरस ओरिजिनल वर्क्स. आणि त्यांनी स्वतःचे सुद्धा नंबर ऑफ वर्क्स किंवा मग नंबर ऑफ लिटररी वर्क त्यांनी लिहिलेलं आहे. ॲज वेल ॲज अडॅप्टेशन्स ऑफ वर्क्स फ्रॉम अदर लँग्वेज इंटू मराठी. आणि इतर लँग्वेजचं जे काही साहित्य आहे ते त्यांनी काय केलं तर मराठीमध्ये रूपांतरित केलेलं आहे. हीज रायटिंग स्टाईल इज इन्फॉर्मेटिव्ह अँड येट व्हेरी इन्फॉर्मल. आता त्यांची जी रायटिंग शैली आहे, लिखाण कौशल्य जे आहे किंवा लिखाणाची शैली आहे ती कशी आहे, खूप माहितीपूर्ण आहे, इन्फॉर्मेटिव्ह अँड येट व्हेरी इन्फॉर्मल आणि अनौपचारिक अशा प्रकारची ती आहे. अच्युत गोडबोले यांची लिखाण शैली. ही बिकेम अ केमिकल इंजिनियर फ्रॉम IIT मुंबई इन 1972. 1972 साली त्यांनी IIT मुंबईतून काय कम्प्लीट केलं, त्यांचं केमिकल इंजिनिअरिंग हे पूर्ण केलं किंवा ते केमिकल इंजिनियर झाले. अँड हेडेड टॉप मॅनेजमेंट पोझिशन्स इन कंपनीज ऑफ ग्रेट रेप्यूट. आणि एक प्रतिष्ठित ज्या काही कंपन्या आहेत, प्रतिष्ठित कंपनीजमध्ये ते टॉप मॅनेजमेंट पोझिशनवर होते. म्हणजे जे काही उच्च पदांचे जे व्यवस्थापन आहे त्यांचे ते प्रमुख तिथे होते. This autobiographical sketch penned by Achyut Godbole depict his journey from a middle class school boy to a famous writer. आणि हा जो काही लेख आहे ऑटोबायोग्राफिकल स्केच पेन म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो ऑटोबायोग्राफी म्हणजेच आत्मचरित्राचं जे काही स्केच स्वतःचं त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे. कुठून? हिज जर्नी फ्रॉम मिडल क्लास स्कूल बॉय, एक मिडल क्लास स्कूल बॉय पासून तर फेमस रायटर पर्यंतचा जो काही त्याचा प्रवास आहे तो इथे त्यांनी स्केच केलेला आहे किंवा मग रेखाटलेला आहे. पेन म्हणजे रेखाटणे किंवा मग लिहिणे. या लेसन मध्ये आपण तो अभ्यासणार आहोत. ही वॉज अ सक्सेसफुल जनरल मॅनेजर ऑफ पाटणी कम्प्युटर सिस्टीम्स. आणि ते एक काय होतं, एक सक्सेसफुल जनरल मॅनेजर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. कुठं? पाटणी कम्प्युटर्स मध्ये. ही हेडेड मेनी अदर रेप्युटेड कंपनीज. इतरही रेप्युटेड कंपनीज आहेत तिथे त्यांनी एक नामांकित जे काही आहे कंपन्या तिथे त्यांनी नेतृत्व केलेलं आहे किंवा मग ते हेड म्हणून कामाला होते. अँड लेटर बिकेम अ फेमस रायटर. आणि नंतर ते एक प्रसिद्ध लेखक झाले. द प्रेझेंट राईटअप डिस्कसेस हिज क्वेस्ट फॉर एक्सलन्स. आता सध्याचं जे काही लिखाण आहे ते प्रेझेंटचं राईटअप जे आपल्याला दिसतं ते डिस्कस करतंय कशाबद्दल? त्यांच्या उत्कृष्टतेच्या शोधाबद्दल, म्हणजे क्वेस्ट फॉर एक्सलन्स. अँड हाऊ ही डेव्हलप अ थर्स्ट फॉर नॉलेज. आणि यातून आपल्याला दिसतं की त्यांनी स्वतःची ज्ञानाची तहानी कशी विकसित केली याबद्दल आपल्याला याच्यातून माहिती मिळते. ही डिस्कसेस ॲट लेंथ द इंग्रेडियंट्स इसेन्शियल्स ऑफ सक्सेस. आणि ते काय करतायत तरी ते चर्चा करतायत कशाचे? यशाचे, सक्सेसचे जे काही घटक असतील किंवा जीवनाशक गोष्टी असतील, ओके, ते मिळवण्यासाठी. अँड द वे टू अचीव इट. आणि ते मिळवण्यासाठीच्या त्यांनी जे काही मार्ग अवलंबले त्या मार्गांची ते इथे काय करतात तर विस्तृत चर्चा करत आहेत. चला तर सुरू करूया. वॉयेजिंग टुवर्ड्स एक्सलन्स रीड करतोय आणि सायमल्टेनियसली एक्सप्लेन पण करणार आहे. आय हॅड अ व्हेरी सिम्पल अपब्रिंगिंग. आता अपब्रिंगिंगचा अर्थ होतो संगोपन करणं, ओके. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, लेखकाचं असं म्हणणं आहे की ऑटोबायोग्राफिकल स्केच आहे, फर्स्ट पर्सन वापर केलेला आहे आय. म्हणजे पूर्ण जो लेसन असेल तो आय आणि वी या संदर्भातच तो रन होईल. आय हॅड अ व्हेरी सिम्पल अपब्रिंगिंग. माझं जे संगोपन झालं ते खूप सिम्पल, साध्या पद्धतीने झालं होतं. वी वेअर अ लोअर मिडल क्लास फॅमिली. आमची जी फॅमिली होती ती कशी होती? लोअर मिडल क्लास फॅमिली होती.
Our 300 square feet house did not even have basic amenities. आमचं जे घर होतं 300 स्क्वेअर फीटचं, त्यामध्ये जे बेसिक सुविधा होत्या, अम्युनिटीज म्हणजे सुविधा, त्या नव्हत्या. जसं ॲज अ फॅन असेल, रेफ्रिजरेटर असेल, गीझर असेल किंवा डायनिंग टेबल असेल किंवा गॅस स्टोव्ह असतील, या बेसिक अम्युनिटीज आमच्या घरामध्ये नव्हत्या. लिव्ह अलोन अँड एअर कंडिशनर ऑर अ कार, आणि कार आणि एअर कंडिशनर तर सोडाच. बेसिक अम्युनिटीज ज्या असतील त्याच आमच्याकडे नाहीये, तर एअर कंडिशनर आणि कारचा विषयच नाही, त्या सोडून द्या. It was only when I entered the college that I got a watch. It was only when I entered the college, जेव्हा मी कॉलेजला गेलो, that I got a watch, त्यावेळेस मला घड्याळ मिळाली. वॉच म्हणजे घड्याळ. And we got a dining table, आणि आम्हाला डायनिंग टेबल मिळाला. And a gas stove at home, आणि घरी आमच्या गॅस स्टोव्ह आला, गॅस स्टोव्ह मिळाला. Nevertheless, तथापि किंवा असं असले तरीही, कल्चरली आय हॅड अ रिच चाइल्डहुड. कल्चरली जर विचार केला तर माझं जे बालपण होतं ते कसं होतं, खूप श्रीमंत होतं. ओके, आता ते सुरुवातीला तो सांगतो की आम्ही खूप मिडल क्लास फॅमिली होतो, आणि तो म्हणतोय की माझं जे बालपण गेलं ते कसं गेलं, खूप रिच अशा प्रकारे. पण कशा दृष्टिकोनातून, तर कल्चरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर. पोएट्स लाईक कवी जसे विदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अँड वसंत बापट यूज टू विजिट अवर होम. हे नेहमी आमच्या घरी काय करायचे, भेट द्यायचे. अँड फॉर हवर्स आय कुड लिसन टू द डिस्कशन अबाउट पोएट्री अँड लिटरेचर, मराठी अँड इंग्लिश. आणि घंटो म्हणजे तासन तास मी काय करायचो, तर त्यांचे डिस्कशन ऐकायचो. आय कुड लिसन टू द डिस्कशन, मी त्यांचं डिस्कशन, त्यांचं जी चर्चा असेल ती ऐकू शकत होतो. कशाबद्दल, अबाउट पोएट्री अँड लिटरेचर, मराठी अँड इंग्लिश. कविता असतील किंवा लिटरेचर असेल, साहित्य मराठी आणि इंग्लिशचं, त्याबद्दल मी चर्चा ऐकू शकत होतो. ते यूज टू टॉक अबाउट केशवसूत, ते नेहमी बोलायचे कोणाबद्दल, केशवसूत असतील, मर्डेकर, शेक्सपियर, चार्ल्स डिकेन्स अँड थॉमस हार्डी बद्दल ते काय करायचे, नेहमी बोलायचे. आय डिड नॉट फुली अंडरस्टूड देअर डिस्कशन इन डेप्थ. त्यांचं जे डिस्कशन आहे ते मला पूर्णतः समजत नव्हतं. डेप्थ म्हणजे की एकदम सगळ्या गोष्टी मला त्यातल्या समजत नव्हत्या. बट आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड, परंतु मी काय झालेलो होतो, अफाट. इमेन्सली म्हणजे अफाट किंवा मग एक्स्ट्रीमली, तो काय झाला होता, पूर्णतः इम्प्रेस झालेला होता. तो म्हणजे लेखक म्हणतो की मी इम्प्रेस झालेलो होतो. वी ऑल्सो वेअर लकी टू हॅव पंडित कुमार गंधर्व. आम्ही खूप लकी होतो की आमच्याकडे कोण होतं, पंडित गंधर्व, कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी अँड पंडित जसराज विजिट अवर प्लेस. आणि ते आमच्या ठिकाणाला भेट द्यायचे. कोण, त्यामुळे आम्ही खूप, तो म्हणतो की आम्ही खूप लकी होतो की आम्हाला कोण भेट द्यायचं, पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज, ते भेट देत होते. अँड टॉक अबाउट इंडियन म्युझिक टिल लेट नाईट, समटाइम्स डाऊन. आणि रात्रभर ते काय करायचे, त्या संदर्भात म्हणजे लेट नाईट पर्यंत ते काय करायचे, तर चर्चा करत होते. कशाबद्दल, इंडियन म्युझिक विषयी. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की पंडित कुमार गंधर्व असतील, भीमसेन जोशी असतील, जसराज हे असतील, हे त्यांच्या घराला भेट द्यायचे आणि रात्रभर म्हणजे लेट नाईट पर्यंत ते काय करायचे, इंडियन म्युझिक बद्दल चर्चा करायची. कधी कधी तर सकाळी पहाट होईपर्यंत, समटाइम डाऊन्स म्हणजे पहाटेपर्यंत ते त्या संदर्भात, इंडियन म्युझिक संदर्भात चर्चा करत होते. This is how and when I developed my interest in literature and music during my school days. अशा पद्धतीने, दिस इज हाऊ अँड व्हाय, का आणि कशा पद्धतीने, तर अशा पद्धतीने आय डेव्हलप माय इंटरेस्ट इन लिटरेचर. यातूनच माझं काय झालं, तर डेव्हलपमेंट झाली. कशामध्ये, इंटरेस्ट, उत्साह निर्माण झाला मला लिटरेचर आणि म्युझिकमध्ये ड्युरिंग माय स्कूल डेज, या घटनांमुळे स्पेशली. आय डिड नॉट अँड इवन टुडे डोंट अंडरस्टँड द ग्रामर ऑफ म्युझिक. आय डिड नॉट म्हणजे मला समजत नव्हतं, आणि इवन आज सुद्धा आय डोंट अंडरस्टँड द ग्रामर, आज सुद्धा मला काय करत नाही, ग्रामर समजत नाही. कशाचं, म्युझिकचं, संगीताचं. बट आय बिगन टू लव्ह इट ट्रिमेंडसली सिन्स देन. परंतु मी संगीतावर संगीत जो आहे, म्युझिक, ओके, त्यावर मी तेव्हापासून काय करतो, प्रेम करतो, किंवा मला ते खूप इंटरेस्ट किंवा प्रचंड अशी मला काय तर त्याबद्दल आत्मीयता आहे, किंवा मला ते जास्त आवडतं. काय, संगीत.
सेकंड पॅराग्राफकडे येऊया. Most of the times, the topics of discussion at our home were about music, literature, paintings, scriptures, etc. आता मोस्ट ऑफ द टाइम, बऱ्याचशा वेळेस, खूप जास्त वेळी आमच्या घरामध्ये जे टॉपिक डिस्कस केले जायचे त्यामध्ये म्युझिक असेल, लिटरेचर, पेंटिंग, स्क्रिप्चर यांचं काय व्हायचं तर डिस्कशन व्हायचं. आय कुड लिसन टू द डिस्कशन अबाउट व्हॅन गॉग, मोझार्ट अँड मायकेलेंगो एक्सेट्रा. आणि त्या डिस्कशनमध्ये मी व्हॅन गॉग, मोझार्ट आणि मायकेलेंगो यांचं मी काय करायचो तर डिस्कशन मी त्यांच्याबद्दल सुद्धा ऐकू शकत होतो. It was because of such a milieu around me that I had a firm belief, which I still hold, that all arts are equally, if not more important in our lives, that science and technologies. It is because, हे कशामुळे झालं, because of such milieu म्हणजे जे माझ्या अवतीभोवतीचे सामाजिक वातावरण होतं, अराउंड मी, milieu म्हणजे काय, सामाजिक इन्व्हायरमेंट, एक इन्व्हायरमेंट, वातावरण. हे झालं कशामुळे तर माझ्या अवतीभोवतीचे वातावरण होतं, दॅट आय हॅड अ फर्म बिलीफ, त्यामुळे माझा एक फिक्स असा बिलीफ झाला, विच आय स्टील होल्ड, दॅट ऑल आर्ट्स आर इक्वली, हे जे काही सगळे आर्ट्स आहेत ते कसे आहेत तर ऑल आर्ट्स आर इक्वली, इफ नॉट मोर इम्पॉर्टंट इन आवर लाईव्ह, दॅट सायन्स अँड टेक्नॉलॉजीज. असा माझा ठाम विश्वास झाला की विज्ञान किंवा मग आपण त्याला म्हणतो तंत्रज्ञानापेक्षा आपल्या जीवनात सर्व कला तितक्याच महत्वाच्या आहे. म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजी जितकं महत्वाचं आहे तितकंच सर्व कला सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये काय आहेत तर महत्वाच्या आहेत. आय हॅड लर्न फ्रॉम माय चाइल्डहुड दॅट मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ. मी लहानपणीपासूनच शिकलो होतो की पैशांचा अर्थ आयुष्यातील प्रत्येक गोष्ट नसतो. मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ, पैसा म्हणजे सर्व काही नाही किंवा मग पैसाच आयुष्याचा अर्थ प्रत्येक गोष्ट नसतो. इट इज नेसेसरी, बट इफ ऑल देर इज समथिंग विच इनरिच अवर लाईव्स अँड पुट्स मिनिंग टू अवर एक्झिस्टन्स, इट इज द आर्ट, म्युझिक अँड लिटरेचर. इट इज नेसेसरी, पैसा गरजेचा आहे, परंतु जर असं काही असेल जे आपल्या जीवनात समृद्ध करतं, समथिंग विच इनरिच अवर लाईव्स अँड पुट मिनिंग टू अवर एक्झिस्टन्स, आणि आपल्या आयुष्याला अर्थ देतं, तर इट इज द आर्ट, तर ते काय आहे, कला, संगीत अँड लिटरेचर. लिटरेचरला आपण म्हणतो साहित्य. या गोष्टी आपल्याला काय करत असतात तर संपन्न बनवत असतात. पुढचा पॅराग्राफ बघूया. दिस इज नॉट टू से दॅट आय डिड नॉट लाईक सायन्स ऑर मॅथमॅटिक्स. हे असं नाही की मला विज्ञान किंवा गणित आवडत नाही. इन फॅक्ट आय लव्ड दीज सब्जेक्ट. खरं तर मला हे विषय खूप आवडायचे. आवडायचे, मला हे विषय खूप आवडायचे. हाऊएव्हर आय डिड नॉट स्टडी दॅम ओनली फॉर स्कोरिंग मॅक्झिमम मार्क्स इन द एक्झामिनेशन. खरं तर मला हे विषय खूप आवडायचे, तथापि मी केवळ परीक्षांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी त्यांचा अभ्यास केला नाही. नॉट ओनली फॉर स्कोरिंग मॅक्झिमम मार्क्स इन द एक्झामिनेशन, फक्त मार्क मिळवण्यासाठी मी त्या विषयांचा अभ्यास केला नाही. आय यूज टू स्टडी दिस सब्जेक्ट्स ऑर एनी सब्जेक्ट फॉर दॅट मॅटर ऑफ इट्स इनहेरंट ब्युटी. खरं तर मी या विषयांचा किंवा कोणत्याही विषयाचा जो अभ्यास करत होतो त्याचा उद्देश होता की त्याचं मूळ सौंदर्य मला अनुभवता यावं, किंवा मग मी ते एक मूळता किंवा मग कायमची सुंदरता जी आहे, त्या विषयाची सुंदरता आहे ती अनुभवण्यास यावी, त्यासाठी मी या विषयांचा अभ्यास करत होतो. कुठलाही सब्जेक्ट असो, मग तो हे मॅथ आणि सायन्स असेल किंवा मग इतर कुठले सब्जेक्ट असो. आय फाउंड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ब्युटिफुल अँड पायथागोरस थेरम एलिगंट. मला न्यूटनचा जो गतीचा नियम आहे तो मला कसा सुंदर वाटायचा. मोशन ब्युटिफुल अँड पायथागोरस थेरम एलिगंट, आणि जो काही पायथागोरसचा हे आहे थेरम तो एलिगंट म्हणजे शोभिवंत किंवा मग मोहक मला वाटत असे किंवा वाटत होता. I loved solving problems of physics and mathematics of 9th standard when I was in 7th.
ज्यावेळेस मी 7वीला होतो त्यावेळेस मला मॅथ्स आणि फिजिक्सचे प्रॉब्लेम 9th स्टँडर्डचे सॉल्व करायला खूप आवडत होते. नॉट टू शो ऑफ, फक्त दाखवण्यासाठी नाही, जस्ट बिकॉज, कारण की आय यूज टू गेट इन्व्हॉल्व इन सॉल्विंग देम, कारण मी त्यांना सॉल्व करण्यामध्ये मी काय होऊन जायचो तर इन्व्हॉल्व होऊन जायचं किंवा मग्न होऊन जात होतो. लेखक इथे म्हणतोय की त्याला 7वीत असताना 9वीचे जे काही फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व करायला आवडत होते, कारण त्याला प्रॉब्लेम सॉल्विंग ही गोष्ट आवडत होती. तो शो ऑफ करण्यासाठी हे करत नव्हता, तर तो काय होऊन जायचा, त्यामध्ये गुंतून जायचा, इन्व्हॉल्व होऊन जात होता. I used to love problem solving and used to enjoy finding out the most elegant method of solving them. इथं लेखक म्हणतो की मला समस्येचे निराकरण करण्याची आवड होती, म्हणजे समस्या ज्या असतील प्रॉब्लेम सॉल्विंग हे त्याला करायला आवडत होतं. आणि त्यासाठी तो काय करायचा तर यूज टू एन्जॉय फाइंडिंग आउट द मोस्ट एलिगंट मेथड ऑफ सॉल्विंग देम, आणि त्याला जे काही एलिगंट किंवा अतिशय मोहक अशी तो काय करायचा तर पद्धत शोधून काढत होता ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी, ते फाइंड आउट करायला त्याला आवडत असे. ऑब्वियसली these problems were not a part of curriculum. निश्चितच हा काही करिक्युलमचा पार्ट नव्हता, अर्थातच या समस्या ज्या आहेत त्या अभ्यासक्रमाचा भाग नव्हत्या. बट आय एन्जॉयड द होल प्रोसेस, परंतु मला ही संपूर्ण प्रक्रिया खूप आवडत होती किंवा मी त्या प्रक्रियेचा खूप आनंद घेत होतो. This attitude of looking beyond marks or examinations and to seek joy in solving any challenging problems helped me to develop a problem solving attitude, which came handy when I appeared for my IIT entrance, because this exam is completely based on your problem solving ability and the ability to think not only logically but quickly and rapidly. आता इथं काय म्हणतो बघा लेखक, म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स तो शेअर करतोय की दिस ॲटिट्यूड ऑफ लुकिंग बियॉन्ड मार्क, हा जो त्याच्याकडे ॲटिट्यूड होता कशाचा, मार्क्स आणि एक्झामिनेशनच्या पलीकडे विचार करण्याचा. ओके, हा जो ॲटिट्यूड की ही जी की गोष्ट त्याच्याकडे होती. अँड टू सीक जॉय इन सॉल्विंग एनी चॅलेंजिंग प्रॉब्लेम्स, आणि कुठल्याही प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यात त्याला जो आनंद मिळत होता किंवा तो आनंद शोधत होता. दिस हेल्प मी, म्हणजेच त्याचीच त्याला मदत झाली टू डेव्हलप अ प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड, कशासाठी तर एक प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड डेव्हलप करण्यासाठी. विच केम हँडी वेन आय अपिअर्ड फॉर माय IIT एंट्रन्स, आणि तोच त्याला कामाला कशासाठी तर ज्यावेळेस त्यांनी IIT एंट्रन्स JEE काय दिली तर परीक्षा दिली. बिकॉज दिस एक्झाम इज कम्प्लिटली बेस्ड ऑन युअर प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी, आणि कारण काय तर ही जी एक्झाम आहे ती पूर्णतः कशावर आहे तर प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीवर बेस आहे. अँड द ॲबिलिटी टू थिंक नॉट ओनली लॉजिकली, आणि ॲबिलिटी कुठली ॲबिलिटी, टू नॉट ओनली थिंक लॉजिकली, फक्त लॉजिकली विचार न करणे, बट क्विकली अँड रॅपिडली, कसं वेगानं किंवा मग पूर्ण क्षमतेनं फास्टली विचार करण्यावर ही परीक्षा डिपेंड असते. त्यामुळे त्या प्रॉब्लेम सॉल्विंगचा फायदा त्याला निश्चितच तिथे झाला. पुढचा पॅराग्राफ आपण अभ्यासतोय. I scored